पुन्हा निस्सिंग सकाळ हनुमंतात काहीतरी लीन होतो तेव्हा आठवतोय तो दिवस ज्यावेळी राजवैभवाचा त्याग करून त्या वनवासाचा मार्ग तू स्वीकारला त्यावेळी या सगळ्या हनुमंताने तुला प्रश्न केला तर तो प्रश्न कोणता असेल तर हे प्रभू तू असा अविचारी का दिसतोय तर माझ्या प्रभूने मला उत्तर दिलं का ते उत्तर कोणते असेल तर हे सगळ्या हनुमंता लंकानी जावयाने सुद्धा माहितं चौर्य हरण केलंय चौर्य हरण हे शब्द गाणी म्हणतात तर माझ्या प्रभूने मला सांगितलं आणि म्हणाला हे सगळ्या हनुमंता या मार्गाने वायुवेगाने उड्डाण कर माझ्या प्रभूने मला सांगितल्याप्रमाणे मी या मार्गाने वायुवेगाने आकाशात उंच अशी भरारी घेतली आणि लंकेत प्रवेश केला प्रथम सीतामाईचा शोध घेतला त्यानंतर रावणाची लंका जाळली पुन्हा माघारी आलो एवढंच नाही तर राम राज्याची स्थापना केली त्यावेळी या सख्या हनुमंताने प्रभूला प्रश्न केला हे सख्या हनुमंता या सख्या हनुमंताने इथं राहून तरी काय करावं मलाही तुझ्या समवेत विजयरामास यायचं आहे त्यावेळी माझा प्रभू मला म्हणाला हे सख्या हनुमंता तुला या सेतुबंध रामेश्वरीवर बसून माझ्या भक्तांचं रक्षण तुला करायचं आहे त्या दिनापासून मी या सेतुबंध रामेश्वरीवर बसून माझ्या प्रभूचं नामस्मरण करतो म्हणलं विलंब नको माझ्या प्रभूचं नामस्मरण करावं हेच योग्य श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम 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 जय राम जय जय राम सेतुबंध रामेश्वरी पर्यंत माझं येणं झालंय खरं परंतु पाहतोय नामस्मरणाचा भंग करावा तरी कसा रघुपति राघव राजा राम नारदा
बरं असू दे. असं अधून मधून भेटत जाऊ नको बाबा. अरे मग मला रोज भेटत जा, म्हणजे ही माझी अंगदुखी थांबेल. दमलो रे बाबा. नारदा, मला एक सांग रे. हा, तू या सेतुबंध रामेश्वरी पर्यंत आलास. हा. त्याच्या मुळाशी कारण कोणतं? त्याच्या मुळाशी कारण असं कोणतं? म्हणजे एकच. मला सांग रे सख्या म्हणता, हा, तुझ्या प्रभूच्या भक्तांचा जर छळ कोणी करत असेल लालचंद तर तू काय करशील? KGF. अरे हे रामदा, माझ्या या प्रभूच्या भक्तांचा छळ होत असेल तर हा हनुमंत त्या ठिकाणी जाईल. अरे थांब, थांब, थांब. नारदा,